श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गोंदवल्यास या ना त्या उत्सवाच्या निमित्ताने बराच जनसमुदाय जमत असे. त्यात जसे चांगले लोक पुष्कळ तसे इतरही लोक पण असत. त्या कारणाने उत्सव आटोपल्यावर मंदिरातील काही वस्तू नाहीशा झालेल्या दिसत. मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्यांना याचे वाईट वाटे. एका उत्सवानंतर ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेली. तेव्हा तेथील व्यवस्था पाहणाऱ्यांना ते म्हणाले, बरेच दिवसांनी आपली मुलगी माहेरी आली म्हणजे माहेरी ती अगदी मोकळेपणाने वागते. आईच्या कोणत्याही वस्तूला हात लावण्याची तिला मुभा असते. एखादे नवे लुगडे असले व त्याची घडी मोडण्याचा आग्रह तिने धरला तर आई तो आनंदाने मान्य करते. असे करण्यात तिचा हेतू एकच असतो, तो हा की जे काही थोडे दिवस ती माहेरी राहील तो तिचा काळ अगदी आनंदात जावा. मुलीचे मन कुठल्याही तऱ्हेने दुखावले जाणार नाही याबद्दल आई काळजी घेते. मुलगी सासरी जायला निघते तेव्हा आईला विचारून थोड्याशा हक्काने लोणचे, पापड, मेथकूट इत्यादी काही वस्तूही बरोबर घेऊन जाते. सासरी गेल्यावर त्या वस्तू करण्याचा तिला त्रास नको म्हणून आई त्या वस्तू तिच्याबरोबर नेण्यास आनंदाने तिला परवानगी देते. आईला हे जसे वाटते तसेच ज्या वस्तू येथून जातात त्यांच्याबद्दल मला वाटते. त्या वस्तू कोणी नेल्या हे तुम्हाला माहीत नसल्याने तुम्हाला दुःख होते आहे, पण त्या कोणी नेल्या हे ज्याला कळते त्याला दुःख कोठून होणार. मुलीच्या बाबतीत जे आईचे होते तसे मला होत असल्याने त्याचे दुःख मला कधी वाटत नाही. परंतु जे लोक येथे सेवेकरी म्हणून राहतात त्यांना मात्र हा नियम लागू नाही. ते माझ्या सुनांसारखे आहेत. जी मुभा मुलगी घेते तीच मुभा सुनेने घेतली तर ते चालत नाही. म्हणून येथे राहणाऱ्यांनी याबाबत अत्यंत दक्ष असले पाहिजे. जेव्हा आईची अखेर जायची वेळ येते तेव्हा सून आपल्या घरची म्हणून ती सुनेला जवळ बोलावते. यापुढे तूच या घराची मालकीण आहेस असे सांगून घराचे सारे स्वामित्व तिच्याकडे सोपवते. याचा अर्थ आईच्या जवळ जे असते त्या सर्वांची मालकीण सून होते. माझ्याजवळ जे आहे त्याची मालकी तुमच्याकडे यावी असे वाटत असेल तर सुनेसारखे वागावे लागेल. तेव्हा येथे आल्यावर सून व्हायचे का मुलगी व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.